जिजाऊ जय शिवराय. सर्वांना मानाचा जय शिवराय. लोणार तालुक्यातील जिल्हा बुलढाणा या ठिकाणी जाऊन आलो आणि त्या परिसरातील त्या ताई आपल्या मराठा रणरागिणी संजीवनीताई वाहक यांची भेट घेऊन आलो. तिथलची सत्य परिस्थिती जाणून घेऊन आलो. आज जे लोक काही स्वयं घोषित ओबीसीचे तिथं त्या ताईवर आरोप करू राहिले की त्या ताईने स्वतः कपडे फाडून करायचा प्रयत्न केला, पण सत्य परिस्थिती काय समाजाला कळावी. 1.5 वर्षाचं एक लेकराला त्या सरपंचानं गावातील आणि त्या गावातील काही समाजकंटका लोकांनी गायब केलं आणि एक 10-12 वर्षाची मुलगी, त्या मुलीचा गळा दाबण्यात आला, म्हणजे मारून टाकण्याचा प्रयत्न केला. त्या मुलीचा गळाच इथं सूज होती. दुसरं त्या ताईची बहीण होती, त्या ताईच्या बहिणीचा बी पाय मोडला. इतकं मारण असं हेलावलं, अशी इतकी परिस्थिती केली त्या गावातील सरपंचाने आणि त्याच्या गावगुंड ते जे समाजकंटक आहे त्यांनी. ते आरोप करतात की जरांगे पाटील यांनी आतापर्यंत कधीच जातीवाद केला नाही. जरांगे पाटील यांनी जातीवाद केला असता तर बीडच्या महादेव मुंड यांचं प्रकरण झालं, त्या ताईला न्याय मिळावासाठी हे जे वाद होईन असा उल्लेख कोणताच केलेला नाही पाटलांनी. त्याच्यात फक्त त्या छत्रपती शिवाजी महाराजाचं स्मारक हटवायचा प्रयत्न केला आणि त्या महिलांचे कपडे फाडण्यात आले. आता लोक म्हणून राहिले ते. तर भावांनो, मला एकच म्हणायचं आहे, हा व्हिडिओ व्यवस्थित पूर्ण बघा आणि जे तिथले 18 पगड जातीला धरून चालणारे म्हणतो, तर तिथल्या लोकांनी ज्या वेळेस ते आपल्या भगिनीवर अन्याय झाला, कपडे फाडायचा प्रयत्न केला, तिचे कपडे फाडले, त्यावेळेस हे मेंगे आणि हे मर्द नसलेले बिना वड्या वगळीची अवलादी हे काय डोळ्याने आपला तमाशा बघून आपल्या बहिणीचा व्हिडिओ व्हायरल करीत होते का? ज्याच्या अंगात छत्रपती शिवरायाचं होतं ना, तेच मराठे आणि तेच 18 पगड जातीला धरून चालणारे कट्टर जरांगे पाटील समर्थक. एक लक्षात राहू द्या, आम्ही कुठल्या जातीपातीला बोलत नाहीत, पण आमचं एक आहे, कुठल्या आपल्या आया बहिणीवर जर अन्याय झाला, काही लोक म्हणतात ती रील स्टार होती, काही लोक म्हणतात ती व्हायरल होण्यासाठी केलं, काही लोक म्हणतात तिचं याची कार्यकर्ता आहे, ती त्याची कार्यकर्ता. अरे कुणाची का असं ना, पण छत्रपती शिवरायाच्या स्मारकाला हात लावायचा प्रयत्न तुम्ही केला, तुम्हाला जाहीर निश्चय करत होतो आम्ही. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही तुमच्या जर बापाची आवडत असताना एका वाघिणीच बस होती, तुम्हाला फक्त हे करायचे नव्हते. ज्यावेळेस तुम्हाला गरज पडेल त्यावेळेस तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही तिथं तुम्हाला याला खंबीर